विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत एल गडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220A ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस त्यामधील आपण बघत आलो आहोत मिनरल रिसोर्सेस. मागील तासिकेला आपण बघितलं आहे की मिनरल रिसोर्सेस कोणते आहेत. मिनरल रिसोर्सेस विषयी माहिती आपण बघत आलो आहे. मागील तासिकेला आपण बघत होतो की मॅंगनीज लोहखनिज असेल, लोहखनिजाविषयीची माहिती बघितली, लोहखनिजाचे असणारे वेगवेगळे प्रकार बघितले. त्याचबरोबर लोहखनिजाचे असे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी वितरण झाले आहेत, कोणकोणत्या ठिकाणी असणाऱ्या लोहखनिज सापडते याचाही आपण विचार केला. म्हणजेच भारतातील एकूण लोहखनिजाच्या साठ्यापैकी सुमारे 20% लोह साठे आढळतात. यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हेमेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते हे आपण बघितलं. महाराष्ट्रामध्ये जवळपास 2 कोटी मेट्रिक टन लोहखनिजाचे साठे आहेत असे मानले जाते. आता या महाराष्ट्राच्या असणाऱ्या वेगवेगळ्या भागात लोहखनिजाचे केंद्रीकरण कोठे झाले आहे, कोणत्या प्रदेशात झाले याचाही मागोवा आपण मागील तासिकेला घेतला. त्याबरोबर चंद्रपूर जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या तालुक्यामध्ये लोहखनिजाचे उत्पादन होते, त्यामध्ये चिमूर असेल किंवा ब्रह्मपुरी असेल या तालुक्यात लोहखनिज सापडते. त्याचबरोबर गडचिरोली जिल्हा असेल, गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोहखनिजाचे सुरजागड हे प्रामुख्याने लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहेत हे आपण बघितलं मागील तासिकेला. त्याचबरोबर गोंदिया जिल्हा असेल, गोंदिया जिल्ह्यामध्ये असणारा मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज अधिक प्रमाणात आढळते. त्यामध्ये आंबे तलाव असेल, खुर्सीपार असेल या ठिकाणी लोहखनिज सापडते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेडी किंवा वेंगुर्ला तालुक्यामध्ये लोहखनिजाचे विपुल साठे आढळतात हे आपण बघितलं. म्हणजे जवळपास याचा जर आपण विचार केला की लोहखनिजामध्ये शुद्धतेचे प्रमाण 60% असते. या ठिकाणी 48 दशलक्ष टन लोहखनिज मिळेल असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील असणाऱ्या या जिल्ह्यांव्यतिरिक्त नागपूर जिल्ह्यातील असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील असेल, वेगवेगळ्या तालुक्यात सुद्धा लोहखनिजाचे साठे आहेत असाही आपल्याला या ठिकाणी अंदाज बघितला. अशा प्रकारे महाराष्ट्रात असणाऱ्या लोहखनिज आणि लोहखनिजाचे वेगवेगळे प्रकार, कोणकोणत्या वेगळ्या प्रकारात कोणकोणते प्रकार सापडतात आणि किती टक्के प्रमाणात लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रामध्ये याचा आपण मागील तासिकेला मागोवा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण पुढचा मिनरल किंवा पुढची खनिज बघणार आहोत ते या साधन संपत्तीमध्ये खनिज संपत्ती बघत असताना पुढचा एक खनिज बघणार आहोत, त्याला म्हणतात मॅंगनीज. आता मॅंगनीज धातू किंवा त्याला मंगल धातू किंवा मॅंगनीज का म्हटलं गेलं आहे, मॅंगनीजचे असणारे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी उत्पादन केले जाते याचा आपण आजच्या तासिकेला मागोवा घेणार आहोत. म्हणजेच मग खनिज संपत्तीपैकी मॅंगनीज किती महत्वाचं आहे, मॅंगनीजचे महत्व काय आहे, मॅंगनीज कशा प्रकारे तयार केलं जातं आणि मॅंगनीज असल्या तरच त्याला असणाऱ्या लोहखनिजाच्या उत्पादनाला किती महत्वाच्या गोष्टीने अतिशय महत्वाचे स्थान आहे याचा विषय आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला गेला की मॅंगनीज हा खनिजांचा वापर वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे उपयोग असतील. याची सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे भारतातील एक सर्वात महत्वाचं राज्य किंवा मॅंगनीज उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. याचाही आपल्याला आजच्या तासिकेला मागोवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर मॅंगनीजचे असणारे जवळपास भारतातील 40% मॅंगनीजचे साठे आणि 23% उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून होते याही आपल्याला आजच्या तासिकेला बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूयात मॅंगनीज. यात मॅंगनीज बघत असताना आपल्याला मॅंगनीज हा लोह मिश्रित धातू आहे किंवा त्याला मंगल धातू असे म्हणतात. आपल्याला आपण सांगितलं होतं की मॅंगनीज इज द केमिकल एलिमेंट विथ द सिम्बॉल Mn and atomic number is 25. म्हणजे मॅंगनीजचा हा केमिकल एलिमेंट किंवा विचार केला तर त्याचं सिम्बॉल किंवा त्याला रासायनिक सूत्र म्हटलं झालं त्याला Mn म्हणतात आणि त्याला ॲटॉमिक नंबर दिला आहे तो 25. आता मॅंगनीज हे लोह मिश्रित धातू असून त्याला मंगल धातू असंही म्हटलं आहे. आता मॅंगनीज निसर्गामध्ये शुद्ध स्थितीमध्ये सापडत नाही हे आपल्याला माहिती आहे की शुद्ध स्थिती सापडत नसल्यामुळे त्या ठिकाणी कारण ज्याचा जर प्राणवायूशी मॅंगनीजचा संयोग होऊन मॅंगनीज भस्म तयार केले जाते असं आपल्याला माहिती आहे. आता मॅंगनीजचा उपयोग लोखंडापासून तर पोलाद तयार करण्यासाठी प्रामुख्याने केला जातो असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणजे पोलाद जर तयार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला मॅंगनीजची गरज आहे. आता मॅंगनीजमुळे पोलादाला गंज चढत नसल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या पोलाद निर्मितीसाठी किंवा पोलाद उत्पादनासाठी मॅंगनीजच वापरावे लागते आणि मॅंगनीज सर्वात महत्वाचा हा त्याचा गुणधर्म असल्यामुळे त्या ठिकाणी लोहपोलाद कारखान्यामध्ये किंवा लोहपोलाद कारखान्यामध्ये किंवा पोलाद निर्मिती कारखान्यांमध्ये मॅंगनीजचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आज काच कारखाने असतील, विजेची उपकरणे असेल, बॅटरी असेल, नाणी असेल, रंग असेल यामध्येही मॅंगनीजचा उपयोग केला जातो. आता
सिलोमेलन असेल मॅंगनीजचे 50% प्रमाण असेल, बोनाईट असेल त्याचे 52% प्रमाण, मॅग्नेटाइट असेल तर त्याच्यामध्ये 50% प्रमाण, होस्माइट असेल त्याच्यामध्ये 40% प्रमाण किंवा पोलियानाइट, हे मॅंगनीजचे वेगळे असणारे हे प्रकार आहेत. म्हणजे सिलोमेलन असेल किंवा बोनाईट असेल किंवा मॅग्नेटाइट असेल, होस्माइट असेल किंवा पोलियानाइट असेल, याच्यानुसार मॅंगनीजचे जे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आले आहेत. आता सन 1756 मध्ये बेरोमार याने प्रथम या खनिजाचा उपयोग करून लोह पोलाद कारखान्यामध्ये केला आहे 1756 मध्ये. आता 1 टन पोलाद तयार करण्यासाठी साधारणपणे 10 किलोग्रॅम मॅंगनीज लागते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात लोह पोलाद कारखान्यासाठी असेल किंवा लोह खनिज कारखान्या लोह पोलाद निर्मिती मध्ये असेल तर मॅंगनीजचा वाटा सर्वात मोठा आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 टन पोलाद तयार करायसाठी 10 किलोग्रॅम मॅंगनीज लागते असंही आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आता जागतिक उत्पादनापैकी 95% मॅंगनीज उत्पादन पोलाद कारखान्यासाठीच वापरले जाते असाही आपल्याला अंदाज येईल. म्हणजे जगाचा जर आपण विचार केला तर जगाच्या जे असणारे लोहपोलाद कारखाने, या लोहपोलाद कारखान्यापैकी मॅंगनीजचा वापर जास्तीत जास्त 95% याच कारखान्यामध्ये केला जातो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता यानंतर बघत असताना मॅंगनीजला मंगल धातू असंही आपण म्हटलं जातो. आणि भारतातील जर विचार केला तर भारतातील एक मॅंगनीज उत्पादक राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं. आणि भारताचा एकूण विचार केला तर भारतात जवळपास 40% उत्पादन एकट्या मॅंगनीजचे हे महाराष्ट्रातून होते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच मॅंगनीजचा खनिजाचा वापर वेगवेगळ्या कारणासाठीही केला जातो. आता वेगवेगळे कोणकोणते कारण आहे त्यामध्ये चिनी मातीची भांडी तयार करणे असेल, दागिन्यांना डाग देणे असेल, काचेवर रंग देणे असेल, ब्लिचिंग पावडर तयार करणे असेल, काडीपेटी उद्योग असेल, रंग निर्मिती असेल, जंतुनाशके असेल, बॅटरी असेल इत्यादींसाठी मॅंगनीजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. किंवा लोह टणकपणा आणण्यासाठी असेल किंवा यंत्र निर्मितीसाठी असेल किंवा शिशाच्या भांड्यांना मुलामा देण्यासाठी असेल तर मॅंगनीजचा प्रामुख्याने त्यासाठी उपयोग केला जातो असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे मॅंगनीजचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. या सर्व उपयोगांचा विचार केला तर सर्वाधिक वापर हा पोलाद तयार करण्यासाठी केला जातो असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट असेल तर लोहपोलादाला टणक आणण्यासाठी किंवा कोणत्याही लोहपोलाद तयार करण्यासाठी प्रामुख्याने जास्तीत जास्त वापर हा मॅंगनीजचा केला जातो असं आपल्याला लक्षात येत आहे. मॅंगनीजचे ब्राउनाइट असेल किंवा पायरोलुसाइट असेल किंवा सायलोमेलन असेल किंवा मॅग्नेटाइट असेल असे प्रमुख प्रकार सांगितले आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं की त्याच्या असणाऱ्या मॅंगनीजच्या प्रमाणावर त्याचे आपण वेगवेगळे प्रकार पाडले आहेत. आता मॅंगनीज हा जरी असला तरी त्याचा रंग सेंद्रिय काळा स्वरूपाचा असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की भारतात जवळपास 40% मॅंगनीजचे साठे आणि 23% उत्पादन एकट्या महाराष्ट्रातून मिळते हे आपल्याला सांगता येईल. थोडक्यात मॅंगनीज विषयी आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असेल, मॅंगनीजचे वेगवेगळे प्रकारचे उपयोग असेल, मॅंगनीज किती प्रकारे महाराष्ट्रातून उत्पादन होतं आणि किती टक्के उत्पादन साठे एकट्या महाराष्ट्रात आहेत हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. आता त्यानंतर पुढेही बघत असताना मॅंगनीज हे एक रासायनिक घटक आहे ज्या रासायनिक दृष्टिकोनातून जर विचार केला संक्रमण धातूच्या गटाचा एक सदस्य म्हणून आहेत असे आपले सांगता येईल. किंवा निसर्गात ते शुद्ध स्वरूपामध्ये आढळत नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु इतर घटकासह तयार केलेल्या संयुगामध्ये हे आढळतात. बहुधा याला लोह संयुगे असेही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच शुद्धीकरणानंतर असेल त्याचा रंग राखाडी होतो किंवा तो स्टीलमध्ये मिसळल्यानंतर गेला असता स्टीलला गंज चढत नाहीत ही सर्वात महत्त्वाचा त्याचा गुणधर्म आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणे लोहपोलाद उद्योगामध्ये त्याचा वापर केला जातो. ऑक्सिजनसह त्याचे आयन असेल किंवा परमॅंगनेट असेल किंवा MnO म्हणतात त्याला, जेव्हा तो क्षार धातू किंवा पोटॅशियम सारख्या क्षारीय पृथ्वीच्या धातूसह संयुगे तयार करतात तेव्हा ऑक्सिडायझिंग असे म्हणतात आणि त्याला पोटॅशियम परमॅंगनेट सुद्धा म्हटलं तयार करण्यासाठी वापरलं जातं. आता मानव असेल किंवा इतर जीवांना त्याच्या आहारात मॅंगनीजची कमी प्रमाणात आवश्यकता असते, परंतु त्याहीपेक्षा जास्त ते विषारी असल्याचे सिद्ध झाले आहेत. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या मानवाला असणाऱ्या वेगवेगळ्या लोहपोलाद उद्योग असेल किंवा स्टेनलेस स्टील असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात वापर हा मॅंगनीजचा करावा लागतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीजचे उत्पादन केले जाते त्याची सविस्तर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आता मॅंगनीजचे सविस्तर चर्चा करत असताना मॅंगनीजचे असणारे उत्पादन असेल, मॅंगनीजचे असणारे वेगवेगळे भाग असतील याची आपल्याला या गोष्टी विचार करायची. तर आपण पहिल्यांदा बघूया नागपूर जिल्हा. आता नागपूर जिल्हा म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे मॅंगनीज उत्पादन करणारे असेल नागपूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल, यामध्ये
मॅंगनीचे उत्पादन केले जाते. आता नागपूर जिल्ह्यामध्ये गेलं तर सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त साठे जर असतील, जर सापडत असतील तर नागपूर जिल्ह्यामध्ये आढळून येतात असं आपल्याला सांगता येईल. की महाराष्ट्रामध्ये असणारं, आपण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या एकूण साठ्यापैकी जवळजवळ 40% साठे हे भारतातल्या 40% साठे हे महाराष्ट्रात आहेत. आणि त्या महाराष्ट्रातील एकूण साठ्यांपैकी सर्वाधिक साठे जर विचार केला, मॅंगनीजचे साठे हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात नागपूर जिल्ह्यातील, आता नागपूर जिल्ह्यातील कुठल्या भागात आहे? नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये खापा या गावापासून पूर्वेकडील तालुक्यापर्यंत असणाऱ्या मॅंगनीजचा सलग पट्टा या साठ्याच्या स्वरूपामध्ये आढळतो असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापा गावापासून तर पूर्वेकडील तालुक्यापर्यंत मॅंगनीजचा सलग पट्टा आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. याशिवाय असेल, त्यानंतर काद्री असेल, मनसाळ असेल, रामडोंगरी असेल, कोंदेगाव असेल, गुमगाव असेल, पारशिवनी असेल, या ठिकाणीही काही ठिकाणी मॅंगनीजचे साठे आढळतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केलात की नागपूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी जर मॅंगनीजचे साठे आढळतात याचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. थोडक्यात या ठिकाणी बरेच असेल, पेच असेल किंवा कणान खोऱ्यातही असेल तर मॅंगनीजचे साठे आढळतात असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आणि थोडे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी असणारे मॅंगनीजचे काही मॅंगनीज हे भारतातून किंवा महाराष्ट्रातून दुसऱ्या भागामध्ये निर्यातीही केली जाते असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे सर्वात जास्त साठे असल्यामुळे किंवा सर्वाधिक मॅंगनीज सापडत असल्यामुळे ह्या गोष्टी शक्य आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असणाऱ्या ह्या सावनेर तालुक्यामध्ये असेल किंवा याशिवाय असेल, रामडोंगरी असेल, कोदेगाव असेल, घुमगाव असेल किंवा पारशिवनी असेल, या ठिकाणी असणारे साठे आढळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल, पेच किंवा कणन या खोऱ्यामध्ये आढळत असल्यामुळे आणि या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे या भागातून मॅंगनीज हे निर्यात केले जाते असं आपल्याला सांगता येईल. आता त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मॅंगनीजचे साठे आढळतात. आता हे मॅंगनीजचे साठे आढळत असताना सर्वात महत्त्वाचा साठा आढळतो तो सावंतवाडी तालुक्यामधील बांदा, कणकवली तालुक्यातील फोंडा किंवा मॅंगनीजचे साठे या ठिकाणी आढळतात असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात या गोष्टी आपल्याला बघितल्या गेल्या तर बांदा असेल, कणकवली तालुक्यातील फोंडा असेल, या ठिकाणी म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि कणकवली तालुक्यातील फोंडा या ठिकाणी मॅंगनीजचे साठे आढळतात असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही दोन ठिकाणं, या दोन ठिकाणी प्रामुख्याने मॅंगनीजचे साठे आढळतात आपण म्हणूया. त्यानंतर देगवे असेल, आडाळी असेल, कालपोजळ असेल किंवा ह्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये मॅंगनीज आढळते असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात असं, पण या ठिकाणी असणारे जे मॅंगनीज हे कमी प्रतीचे आहेत किंवा हलक्या प्रतीचे आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी आढळणारे हे जे मॅंगनीज आहे ते हलक्या प्रतीचं आढळत असल्यामुळे हे त्या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी विचार करण्यात आला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सावंतवाडी किंवा कणकवली तालुक्यामध्ये मॅंगनीज सापडतं असं आपण हे म्हणूया. आता पुढचा जिल्हा येतो तो भंडारा जिल्हा. आता भंडारा जिल्ह्याचा विचार करत असताना भंडारा जिल्ह्यामध्ये सिंता असेल, सावंगी असेल, कुरमुडा असेल व वैनगंगा असेल, या खोऱ्यामधील काही ठिकाणी मॅंगनीजचे साठे आढळतात. आता भंडारा जिल्ह्यामध्ये कोणकोणते सांगितले? सीता, सावंगी असेल, कुरमुडा असेल किंवा वैनगंगा या खोऱ्यांमध्ये प्रामुख्याने ह्या मॅंगनीजचे साठे आढळतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पुढे गेल्यानंतर याशिवाय तुमसूर तालुक्यामध्ये जर आलो, तुमसूर तालुक्यातील बालापूर असेल, त्याला हमेशा म्हटलं तर, किंवा एदर बुची असेल किंवा सावंगी असेल किंवा मचखला असेल, या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मॅंगनीजचे साठे आढळतात असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असणारा भंडारा जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा असेल, यात प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यामध्ये असणारे आपण या ठिकाणी बघितलं तुमसूर तालुक्यामध्ये बालापूर असेल, येदरबुच्ची असेल किंवा सावंगी असेल किंवा मचखला असेल, या ठिकाणी मॅंगनीजचे साठे आहेत आणि त्या ठिकाणी मॅंगनीजचे उत्पादन केलं जातं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता वरील शिवाय म्हणजे आता हे जर बघितलं आपण वरील प्रमुख जिल्ह्यांशिवाय किंवा असणाऱ्या प्रमुख गोष्टींशिवाय महाराष्ट्रामध्ये असणारे हे मॅंगनीज प्रामुख्याने सातारा असेल, यवतमाळ जिल्ह्यातही थोड्याफार प्रमाणामध्ये साठे आढळतात असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं की नागपूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल, या तीन जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त सातारा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्यातही थोड्याफार प्रमाणामध्ये मॅंगनीज सापडतं असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकूण 5 जिल्ह्यांमध्ये थोड्याफार का मोठ्या प्रमाणामध्ये, थोड्याफार प्रमाणात का होईना की मॅंगनीज हे सापडतं आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता महाराष्ट्रामधील अशुद्ध मॅंगनीजचे शुद्धीकरण करण्याचे नागपूरजवळ कनान
किंवा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे त्या ठिकाणी मॅंगनीज शुद्धीकरणाचे कारखाने आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे ते शुद्ध स्वरूपात सापडत नसल्यामुळे त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि शुद्धीकरण करण्याचे कारखाने नागपूर जवळील कनान किंवा भंडारा जिल्ह्यातील तुमसूर या ठिकाणी मॅंगनीज शुद्धीकरणाचे कारखाने आहेत असे आपल्याला नमूद करता येईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मॅंगनीचे उत्पादन करत असताना मॅंगनीचे उत्पादन 1961 साली 1,79,000 टन इतके होते, तर ते 2017 ते 18 साली 7,29,000 टनापर्यंत वाढले आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात जर आपण दोन्ही बाबतीचा विचार केला तर 1961 साली असणारं मॅंगनीचं उत्पादन आणि आज असणारं मॅंगनीचं उत्पादन ह्याच्यात वाढ झाली आहे. कारण आज झालेली महाराष्ट्राची आर्थिक भरभराट असेल किंवा आर्थिक औद्योगिकदृष्ट्या विकास झालेला असेल, ह्या गोष्टी बघत असताना या ठिकाणी ही वाढ अपेक्षित आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात दरम्यानच्या काळामध्ये हे उत्पादन हे 2,30,000 टनापर्यंतच्या दरम्यान होते असे आपल्याला सांगता येईल. परंतु ह्या उत्पादनामध्ये जर विचार केला तर 2011 नंतर ही मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. कारण ह्या काळामध्ये सदर उत्पादन हे 5,89,000 टनावरून ते 7,29,000 टनापर्यंत पोहोचले होते. थोडक्यात ह्या गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी बघितल्या गेल्या तर असणाऱ्या उत्पादनामध्ये किती वाढ झाली आहे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे थोडक्यात जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिसून येते आणि ह्या सदरच्या काळामध्ये जर बघितलं पण ते 5,89,000 वरून तर 7,29,000 टनापर्यंत वाढली आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. थोडक्यात महाराष्ट्रात आढळणारे मॅंगनीज हे मध्यम आणि हलक्या प्रतीचे आहेत असे आपल्या या ठिकाणी नमूद करूया. आता पूर्व विदर्भामध्ये मॅंगनीजच्या काही महत्त्वाच्या खाणीमध्ये खाणी गुमगाव असेल, रामडोंगरी असेल, कोदेगाव असेल, मनसर कंट्री असेल, जुने वाणी असेल, माका असेल, बेलडोंगरी असेल, गोगुला डोह असेल, मॉन्ट्री असेल, शिवनी, पाली, चिखला, डोंगरी बुजुर्ग किंवा सीता सावंगी, इदरबुच्ची या ठिकाणी आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे सर्वात महत्त्वाच्या मॅंगनीजच्या खाणी कोणकोणत्या आहेत? तर मॅंगनीजच्या खाणीची आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लिस्ट दिली. उदाहरणार्थ खाणी गामगाव, रामडोंगरी, कोदेगाव, मनसर कंट्री, जुने वाणी, माका, बलडोंगरी, गोगुल डोह, मॉन्ट्री, पारशिवनी, पाली, चिखला, डोंगरी बुजुर्ग किंवा सीता सावंगी, इदरबुच्ची ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या खाणी आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. याही व्यतिरिक्त पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू की ह्या प्रदेशातील मॅंगनीचे उत्पादन उघड्या खाणीतून आणि मानवाने कष्ट केल्याने मानवी कष्टाने घेतले जाते असं आपल्याला सांगता येईल. किंवा कनान किंवा तुमसर येथे फेरो मॅंगनीज बनवण्याचे संयंत्र उभारण्यात आले आहेत असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल असं आपल्याला म्हणता येतं. किंवा निम्न प्रतीचे मॅंगनीज जर बघितले तर खनिज हे सर्व प्रकारचे हे मॅंगनीज प्रामुख्याने भिलाई पोलाद कारखाना आहे त्या पोलाद कारखान्यासाठी पाठवले जातं किंवा वापरले जातं असं आपल्याला सांगता येईल. पण थोडक्यात आणि इतर उच्च प्रतीच्या कारखान्याचा काही भाग हा खनिजांचा काही भाग दुसऱ्या देशाला किंवा बाहेरच्या बाजूस निर्यात केला जातो असे आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण जर विचार केला तर मॅंगनीजच्या उत्पादनाचा विचार करत असताना मॅंगनीजच्या महाराष्ट्रामध्ये असणारं उत्पादन किती मोठ्या प्रमाणात झालं आहे म्हणजे याचा विचार करत असताना महाराष्ट्राचे असणारे आर्थिक विकास असेल किंवा असणारी औद्योगिक भरभराट असेल या सर्वात गोष्टी महत्त्वाची ठरत असताना महाराष्ट्रातील ह्या गोष्टी किंवा महाराष्ट्राचा विकासामध्ये मॅंगनीजचा वाटा थोडा जास्त आहे असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच आपण मॅंगनीजच्या उत्पादनाविषयी आपण बघितलं असता की मॅंगनीजच्या उत्पादनापासून महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, सातारा असेल, यवतमाळ जिल्ह्यात या ठिकाणी मॅंगनीजचे थोड्या मोठ्या प्रमाणात का होईनाच या ठिकाणी साठे आहेत आणि या साठ्याचे महाराष्ट्रातील असणाऱ्या उद्योगधंद्यावर ते विकसित आहेत असे आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो याविषयी याप्रमाणे आज आपण आजच्या तासिकेला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मंगल धातू किंवा मॅंगनीज आपण ज्याला म्हणतो की भारतातील एक प्रमुख मॅंगनीज उत्पादक म्हणून राष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे ओळखलं जातं कारण भारतातील जवळपास 40% मॅंगनीज साठे महाराष्ट्रात आढळतात आणि मॅंगनीज खनिजाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो हे आपण बघितलं. त्याचबरोबर कोणकोणत्या कारणासाठी विचार केला जातो त्याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लोहपोलाद कारखान्यासाठी किंवा टणकपणा आणण्यासाठी किंवा महाराष्ट्रात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी प्रामुख्याने मॅंगनीजचा वापर केला जातो. मॅंगनीजचे वेगवेगळे प्रकार असतील तर मॅंगनीजचे कोणकोणते प्रकार किती अंशावरून किती टक्क्यानुसार त्याचाही आपण विचार केला. त्याचबरोबर मॅंगनीजचे असणाऱ्या मॅंगनीजचे प्रमुख उत्पादक जिल्हे कोणते त्याचाही आपण विचार केला. नागपूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल या भंडारा जिल्हा याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच सर्व गोष्टींना बघत असताना किंवा नागपूर जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल
याशिवाय असणारे शुद्धीकरणाचे कारखाने कुठे आहेत याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. म्हणजेच भंडारा जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये कोणत्या प्रकारचे मॅंगनीज सापडते याचाही विचार केला. त्यानंतर भंडारा जिल्हा असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सापडते याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. त्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपण याविषयी बघितलं आहे. याविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न, शंका निर्माण झाली असेल तर या ठिकाणी माझा मेल आय डी दिला आहे, त्यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत बॉक्साईट, की बॉक्साईट म्हणजे काय, की बॉक्साईट कशा प्रकारचे महत्त्वाचं खनिज मानलं जातं, की बॉक्साईट कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये सापडतं त्याचा विचार आपण करणार आहोत. बॉक्साईट असणाऱ्या बॉक्साईटचे कोणकोणत्या पासून त्याचे असणारे उपयोग काय आहे, बॉक्साईटला सर्वात महत्त्वाचे का महत्त्व प्राप्त झाले आहे, किंवा बॉक्साईट पासून काय तयार केलं जातं, किंवा सर्वात महत्त्वाचे बॉक्साईटचे साठे महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात आहेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात, किती मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन महाराष्ट्रामधून केलं जातं याचा विचार करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची खनिजे महाराष्ट्रामध्ये आढळून येतात आणि या खनिजांचं प्रामुख्याने कोणकोणत्या भागामध्ये केंद्रित झालं आहे याचा विचार आपण या ठिकाणी केला आहे. अशा प्रकारे पुढील तासिकेला आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.